नमस्कार, मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। अशोक खरात प्रकरण भोवले, रुपाली चाकणकर महिला आयोग अध्यक्षपदाचा देणार राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची माहिती। शेतकऱ्याचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना फोन, चाकणकरांची वकिली सोडून अवकाळीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला। रुपाली चाकणकर सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल, राजीनामा देणार का, सर्वांचे लक्ष। आणि औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधा, तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांचे वादग्रस्त विधान, खुलताबादची कबर हटवण्याचा केला पुनरुच्चार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। काल दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षानिमित्त बीड शहरात भव्य पालखी व शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी ज्ञानसागर निवासी गुरुकुल नगर रोड बीडच्या विद्यार्थ्यांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन सर्वांची मने जिंकली। गुढीपाडवा नवीन वर्षानिमित्त मराठी महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच प्रभू रामचंद्र हे वनवासातून अयोध्येत परतले। गुढीपाडवा म्हणजे हिंदू विजय दिन। या दिवशी एक नवीन ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने बीड शहरात भव्य दिव्य शोभायात्रा बालाजी मंदिर येथून आशीर्वाद लॉन्स येथे संपन्न झाली। या शोभायात्रेत उंट, घोडे, रथ, लेझिम पथक, ढोल ताशे, झांज पथक, हलगी पथक, संबळ, बंजारा पथक, भजनी मंडळी, निशाणाधारी महिला, कळसधारी महिला, वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये लोकनृत्य देखावे, देहदान देखावा, छत्रपती शिवाजी महाराज मावळे, हनुमान वानर सेना, विविध क्रांतिकारक शूरवीर, साधू संत आदी देखावे सादर करण्यात आले। यावेळी ज्ञानसागर निवासी गुरुकुल बीडचे संचालक श्री गणेश सानप सर आणि मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे डॉक्टर संजय तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोभायात्रा पार पडली व शेवटी महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला। तथाकथित भोंदू तांत्रिक अशोक खरात याचे काळे कारनामे महाराष्ट्रासमोर उघड झाले असून या अघोरी कृत्य व महिलांचे शोषण करणारा हा भोंदू जरी गजाआड गेला असला तरी यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत असलेल्या मंडळींनी गंभीर दखल घेऊन अशा समाजद्रोही स्त्रीविरोधी प्रवृत्तीला ठेचून काढून एक शिरस्ता कायम करावा। सोबतच राज्य महिला आयोगाच्या खुर्चीवर विराजमान असणाऱ्या रुपालीताई चाकणकर यांचीही निष्पक्षपाती पद्धतीने चौकशी करून त्यांचाही तात्काळ राजीनामा घ्यावा व दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी जनवादी महिला संघटन व बीड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आज शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी किल्ले धारूर तहसील समोर निदर्शने करण्यात आली। या प्रसंगी पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट अजय बुरांडे यांच्यासह कॉम्रेड अशोक थोरात, जनवादी महिला संघटनेच्या कॉम्रेड मीराताई शिंदे, काशीराम शिरसाट, संजय चोले, कॉम्रेड लता खोपकर, दादासाहेब शिरसाट, बालासाहेब चोले, धनवीर तांबोरे आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय आदर्श निर्माण करणाऱ्या विद्यामंदिरांचा सन्मान केला जातो। यावर्षी राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार गेवराईच्या जिल्हा परिषद कन्या शाळेला जाहीर झाला असून ही शाळा रोटरी क्लब ऑफ गेवराईने विकसित करण्यासाठी दत्तक घेतलेली आहे। गेवराई शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणारी ही जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा एक शहरासाठी भूषणावह अशी वास्तू आहे। खाजगी संस्थांच्या अनेक शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबत शैक्षणिक स्पर्धा करत गुणवत्ता टिकवण्यासाठी यशस्वी ठरत आहे। संस्कारासोबतच या शाळेत शिक्षणाचे आणि नैतिकतेचे धडे देण्यासाठी सर्वच शिक्षकवृंद धडपडत असतात। ज्ञान, विज्ञान, स्वसंरक्षण, शिस्त, कवायत, विविध मैदानी खेळ तसेच सर्व भौतिक सेवा सुविधा इथे उपलब्ध आहेत। नुकत्याच झालेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षा CCTV कॅमेऱ्याच्या साहाय्याने कॉपीमुक्त पद्धतीने सुरळीतपणे पार पाडल्या। शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावर ठेवण्यासाठी मुख्याध्यापक श्री विष्णू सोळुंके यांचे मोठे योगदान आहे। तसेच सर्वच निकषांवर खरे उतरत शाळा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे। दिनांक 29 मार्च 2026 रविवार रोजी पुणे येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे। या पुरस्काराबद्दल सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शाळेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे। वडवणी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18 मार्च 2026 रोजी API श्रीमती वर्षा वगाडे यांना लोणवळ येथील एका महिलेने स्वतःच्या शेतात गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड करून त्याचे संवर्धन करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून API वर्षा वगाडे यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता एक महिला राहणार लोणवळ यांच्या मालकीच्या गट नंबर 15 या शेतात विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजाची लागवड करून त्याचे संवर्धन केल्याचे आढळून आले। सदर गांजाची झाडे उपटून त्याचे वजन केले असता एकूण 21.960 किलोग्रॅम असे वजन आढळून आले। तर
त्याची अंदाजे किंमत 5,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वडवणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यात महिला आरोपी 43 वर्षे राहणार लोणवळ तालुका वडवणी जिल्हा बीड या महिलेस अटक करण्यात आली असून पुढील तपास API वर्षा वगाडे पोलीस ठाणे वडवणी या करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम, SDPO माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती वर्षा वगाडे, API वडवणी पोलीस ठाणे, PSI श्याम गायकवाड, अशोक क्षीरसागर, विलास खरात, बिभीषण मुंजाळ, आशुतोष नायकवाडे, हनुमंत कप्पे, विश्वजित मुंडे, अमीर सय्यद, वसंत करे, रामनाथ शिंगारे तसेच होमगार्ड विजय शिंदे व संकेत चोरमले यांनी मिळून केली। 2 दिवसांपूर्वी परळी शहरातील सराफा व्यापारी अरुण टाक यांचे विद्यानगर येथील राहत्या घराला रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती। या भीषण आगीत टाक यांचा बंगला पूर्णपणे जळून खाक झाला होता। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। यावेळी परिसरातील लोकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश येऊ शकले नाही। त्यामुळे बराच वेळ टाक यांचा बंगला जळतच होता। शेवटी अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते। ही आग नेमकी कशामुळे लागली यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने तपास करण्यात येत होता। मात्र या प्रकरणात आता एक अत्यंत खळबळजनक असा खुलासा समोर आला आहे। चक्क घरातील मुलाने स्वतःचेच घर पेटवून दिल्याचे उघडकीस आल्याने पित्याने मुलाविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पित्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा मुलगा आणि मुलाचे काही सहकारी मिळून यांनी डिझेलच्या साह्याने घर पेटवून दिले। या आगीत घरातील जवळपास 1.5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यावरून एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटना ही कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर येत असून पुढील तपास परळी शहर पोलीस हे करत आहेत। परभणी जिल्ह्यात अचानक झालेल्या हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, गारपीट व विजेच्या कडकडाटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। जिंतूर तालुक्यातील जोगवाडा शिवारात वीज पडून एका शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना घडली, तर वाघी परिसरात गारपिटीमुळे पिके जमीनदोस्त झाले असून सोलार पंपांचेही मोठे नुकसान झाले आहे। जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील शेतकरी हरिभाऊ अंबाजी वाळके यांच्या शेतात गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली। अचानक आलेल्या अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट सुरू असतानाच वीज कोसळून त्यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेत सुमारे 17,000चे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच तलाठी भीमराव वाळके, महसूल सेवक योगेश शिंदे व पोलीस पाटील PP वाळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। यावेळी प्रशासक संजय अंभोरे व माजी उपसरपंच सुनील मस्के यांचीही उपस्थिती होती। नुकसानग्रस्त शेतकरी हरिभाऊ वाळके यांनी प्रशासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।